नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द इंचकेप रॉक या पोएमचे ब्रेनस्टॉर्मिंग बघणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सुरुवातीला आहे नॅरेट इन ग्रुप्स द सीन डिस्क्राइब्ड इन द बिगिनिंग ऑफ द पोएम। पोएमच्या सुरुवातीला जो सीन आहे तो आपल्याला डिस्क्राइब करायचा आहे ग्रुपमध्ये, हे तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर प्रश्न जो दुसरा आहे A2 मधलं पहिलं, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स, हे आपल्याला बघायचं आहे। खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, ती पूर्ण करायची आहेत बघा। द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक बिकॉज, ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकनं इंचकेप रॉकवर बेल का ठेवलेली आहे, तिथं बेल का बांधलेली आहे, त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे। बिकॉज ही वॉन्टेड टू प्रिव्हेंट शिप्स फ्रॉम गेटिंग क्रॅश्ड, त्यांना ज्या काही शिप्स समुद्रामध्ये येणार आहेत त्या इंचकेप रॉकवर आदळून त्या क्रॅश होऊ नये, त्यांचा बचाव व्हावा, याच्यासाठी ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी इंचकेप रॉक या ठिकाणी बेल बांधलेली आहे। त्याचं उत्तर आपण लिहिलेलं आहे, ही वॉन्टेड टू प्रिव्हेंट शिप्स फ्रॉम गेटिंग क्रॅश्ड। दुसरा प्रश्न आहे, द मरायनर्स वेअर ग्रेटफुल टू द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक बिकॉज, जे काही खलाशी आहेत, जे काही प्रवासी आहेत समुद्रामध्ये प्रवास करणारे, ते थँक्यू म्हणायचे कोणाला, ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक, त्याच्याविषयी कृतज्ञ होते। ग्रेटफुल असणं म्हणजे कृतज्ञ असणं, थँकफुल असणं। का त्याचे आभार मानायचे ते? बिकॉज ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यानं जी बेल बांधलेली आहे, द बेल सेव्ड सेलर्स फ्रॉम डेंजर, जी काही बेल त्यानं बांधलेली आहे ती बेल या सेलर्सला डेंजरपासून, इंचकेप रॉकपासून वाचवायची। त्याच्यामुळे सर्वजण त्याच्याविषयी ग्रेटफुल होते, कृतज्ञ होते, त्याला थँक्यू म्हणायचे आणि मनातल्या मनात त्याला आशीर्वाद द्यायचे, हे आपल्याला माहीत आहे। त्याच्यानंतर पुढचं आहे सी, द रिझल्ट ऑफ द थिक हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट, थिक हेज, दाट धुकं जे पसरलेलं आहे वातावरणामध्ये आणि त्यानं पूर्ण आकाशामध्ये आपल्याला बघायला मिळतं दाट धुकं आहे, त्याच्यामुळं काय झालेलं आहे? द रिझल्ट ऑफ द थिक हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट, या धुक्यामुळं काय झालेलं आहे, याचा काय परिणाम झाला? या धुक्यामुळे बघा, सन कुड नॉट बी सीन, धुक्यामुळं सूर्य दिसत नाही आहे आणि मग सूर्यप्रकाश नाही आणि त्याच्यामुळं सगळीकडे अंधार पसरलेला आहे आणि म्हणून सो सेलर्स कुड नॉट सी लँड, सेलर्सला समुद्र प्रवास करून जमिनीकडे जायचं होतं, किनाऱ्यावर जायचं होतं, परंतु सगळीकडे धुकं पसरलेलं असल्यामुळे, सगळीकडे थिक हेज असल्यामुळे त्या ठिकाणी सेलर्सला जमीन दिसत नव्हती, हे त्याचं उत्तर आहे। त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, द रोवर इन फ्रस्ट्रेशन पुल्ड हिज हेअर अँड कस्ट हिमसेल्फ बिकॉज, द रोवर, राल्फ द रोवर हा जो विलन आहे या पोएममधला, त्यानं स्वतःचे केस ओढले आणि स्वतःला शाप दिला। कशामुळे असं केलं त्यानं? बघा, ही अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ बेल, ही वॉज फुल ऑफ रिमोर्स, त्यानं जी काही इंचकेप बेल कट केलेली होती त्या बेलचं महत्त्व त्याला कळालेलं आहे। तो जेव्हा स्वतः प्रवास करू लागला तेव्हा त्याला त्या इंचकेप रॉकवर त्याचं जहाज आदळलं आणि सर्व मालमत्ता, संपत्ती त्या जहाजामधली समुद्रामध्ये बुडाली आणि तो स्वतःसुद्धा मरू लागला, मृत्यू त्याला दिसू लागला आणि त्याच्यामुळं तो स्वतःचे केस ओढतोय आणि त्याला पश्चाताप होतो की त्यानं बेल का तोडली, त्यानं बेल तोडायला नको होती, असं एक त्याला वाटतं। त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन, गिवन बिलो आर द इव्हेंट्स दॅट गिव्ह द थीम ऑफ द पोएम इन अ जम्बल्ड फॉर्म, अरेंज इन प्रॉपर सिक्वेन्स ॲज पर देअर ऑकरन्स, खाली काही वाक्य दिलेली आहेत, ती जम्बल्ड आहेत म्हणजे त्याचा क्रम चुकीचा आहे। खाली दिलेली जी वाक्य आहेत त्यांचा क्रम चुकीचा आहे, जम्बल्ड आहे, तो क्रम बरोबर करायचा आपल्याला। या ठिकाणी योग्य क्रम आपण दिलेला आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं घटना घडत गेलेल्या आहेत त्या पद्धतीनं तो क्रम करायचा आहे। बघा, या ठिकाणी जे पहिलं वाक्य आहे, द वेव्ज वेअर सो स्मॉल दॅट दे डिड नॉट मूव्ह इनफ टू रिंग द बेल ॲट द इंचकेप रॉक, वेव्ज ज्या काय आहेत लाटा त्या खूप स्मॉल होत्या आणि त्याच्यामुळं बेल वाजत नव्हती, हे बरोबर आहे, पहिलंच वाक्य आहे हे। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला काय घटना घडलेली आहे बघा, द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक हॅड प्लेस्ड द बेल ऑन अ बॉय ऑन द रॉक, ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकनं एक बेल बांधलेली आहे रॉकवर, ही दुसरी घटना। त्याच्यानंतर तिसरी घटना जी आहे बघा इथं, राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट, राल्फ द रोवर हा तिथं बोटद्वारे आलेला आहे, होडीद्वारे आलेला आहे आणि तिथं वाकून त्यानं ती बेल कट केली, ही तिसरी घटना आहे। त्याच्यानंतर चौथी घटना बघा, देअर वॉज अ थिक हेज स्प्रेड ओव्हर द ॲटमॉस्फिअर, राल्फ द रोवर जेव्हा प्रवासावरून परत येत होता
तेव्हा त्या ठिकाणी वातावरणामध्ये थिक हेज होतं. ही चौथी घटना आहे. आणि पाचवी घटना बघा काय आहे. सर राल्फ कर्स्ड हिमसेल्फ इन डिस्पेअर अँड इन हिज फ्रस्ट्रेशन टोर हिज हेअर. राल्फनं काय केलं, स्वतःला शाप दिला. ही कर्स्ड हिमसेल्फ, नैराश्य आलेला आहे त्याला, डिस्पेअर, आणि फ्रस्ट्रेशनमध्ये तो काय करतो, त्याचे केस उपटतो, केस ओढतो. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे बघा, डिस्क्राईब द क्वालिटीज ऑफ द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक इन युअर ओन वर्ड्स. ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक याच्या क्वालिटीज, याचे गुण आपल्याला डिस्क्राईब करायचे आहेत. क्वालिटीज ऑफ द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक, 2 क्वालिटीज इथं दिलेल्या आहेत. बेनिव्होलंट आणि बिग हार्टेड. बिग हार्टेड म्हणजे मोठ्या मनाचा, ज्याचा हृदय मोठं आहे असा, आणि बेनिव्होलंट म्हणजे दयाळू. मग आणखी काही गुण त्याचे आपल्याला बघायचे आहेत बघा. वाईज, तो एक हुशार व्यक्ती होता. सेन्सिटिव्ह म्हणजे त्याच्याकडे इतरांविषयी प्रेम होतं, सेन्सिटिव्ह होता. ते लहान मोठ्या ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात याची जाणीव त्याला असायची. सेन्सिटिव्ह होता. त्याच्यानंतर गुड नेचर्ड, चांगल्या स्वभावाचा तो होता. त्यासोबतच कंपॅशनेट म्हणजे शोईंग कन्सर्न, इतरांविषयी काळजी करणारा अशा मनामध्ये एक प्रकारची करुणा असणारा असा तो व्यक्ती होता. आणि दयाळू, अशा सगळे गुण त्याचे आपल्याला बघायला मिळतात. क्वालिटीज ऑफ द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. त्याच्यानंतर बघा A3 क्वेश्चन जो आहे, A3 क्वेश्चन तो आपल्याला बघायचा आहे. काय विचारले बघा याच्यामध्ये. सम वर्ड्स इन द पोएम आर रिलेटेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ अ शिप ऑर अ मरायनर्स लाईफ. गिवन बिलो आर द मिनिंग्स ऑफ दोज टर्म्स. आयडेंटिफाय द वर्ड. मरायनर्स लाईफ म्हणजे जे काही समुद्रात खलाशी असतात त्यांच्या जीवनाशी रिलेटेड काही शब्द आहेत. समुद्र जीवनाशी किंवा शिपशी रिलेटेड काही शब्द आहेत. तर त्याला योग्य म्हणजे ते शब्द, ज्याला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतो बघा. म्हणजे एक ओळ असते मोठी, खूप सारे शब्द असतात आणि त्याला एकच शब्द आपल्याला लिहायचा असतो. बघा आता असं काय आहे की जे काय करतं, हेल्प्स इन स्टिअरिंग द शिप. शिप स्टिअर करायला काय मदत करतं, तर त्याचं नाव आहे सेल. त्याला सेल म्हणायचं. त्याच्यानंतर द लोएस्ट पार्ट ऑफ द शिप. शिपचा, जहाजाचा एकदम खालचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, त्याचं नाव आहे कील. फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज डायरेक्शन. असा तरंगणारी एखादी वस्तू की जी दिशा दाखवते त्याला म्हणायचं बॉय. फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज डायरेक्शन, BUOY, बॉय. पुढचं आहे अनादर नेम फॉर शिप. शिपला दुसरं नाव काय वापरलेलं आहे या पोएममध्ये, तर लक्षात ठेवा ते नाव आहे व्हेसल. आणि पुढचं आहे सिंकिंग साऊंड म्हणजे बुडण्याचा आवाज. त्याला काय शब्द आलेला आहे, तर तो शब्द आहे गर्गलिंग. तर अशा प्रकारे आपण ब्रेनस्टॉर्मिंग या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे.